तन्याने सकाळी अचानक डोसा मागितला होता. आता म्हटलं त्याला पीठ तर भिजवलेलं नाही आहे आणि दुकानातून आणायला एवढा मला टाईम नव्हता. तर चला म्हटलं झटपट आपण त्याच्यासाठी डोसा बनवूया. म्हणून इकडं बटाट्याची भाजी पहिली बनवून घेतली आणि नंतर इकडं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रवा टाकला 1 वाटी. त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडं कमी दही टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं हे मिक्सरमधून बॅटर तयार करून घेतलं. लक्षात ठेवायचं थोडं थोडं पाणी करून मी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि मग मिक्सरमध्ये बारीक केलं होतं. आता इकडं मी एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं. 3 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता बघू शकता रवा किती छान फुललेला आहे. आता अजून फुलणार, फक्त 10 मिनटं हे तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. आता 10 मिनटांनी परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण रवा जसा फुलतो तसा तो घट्ट होत जातो त्यामुळे. आता नंतर कोथिंबीर आणि मिरची टाकली. तुम्ही हव्या असल्या तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकता. नंतर बनवायच्या आधी मी थोडासा सोडा टाकला आणि नंतर डोसे आहेत तर लगेच बनवायला घेतले. एकदम फ्लफी असे जाळीदार इतके भारी डोसे झाले होते ना, काय विचारूच नका. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. सेम बॅटर, फक्त तुम्ही याचे आप्पेही बनवू शकता आणि इडलीही बनवू शकता. सेम प्रोसेस आहे, काहीच फरक नाही आहे. जाळी बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे आणि डोसा तर बघू शकता अगदी मस्तच.